गेल्या 2-3 दिवसापासून बीड शहरामध्ये जे गोरगरीब पान टपरी चालक असतील, चहा नाश्ता करणं चालक असतील किंवा फळ विक्रेते असतील, फुलं विक्रेते असतील किंवा लघु उद्योजक असतील, त्यांच्यावर नगर परिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासन अतिक्रमण हटाव या नावाखाली कारवाई करते। मात्र हे जिल्हा प्रशासन किंवा हेच नगर परिषद प्रशासन जेव्हा बिंदुसरा नदीमध्ये, करपरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं, पावसाळ्यामध्ये मोठा पूर येऊन जीवितहानी वित्तहानी होऊ शकते। त्याचबरोबर जे व्यापारी संकुल मोठ्या प्रमाणात बांधलेलं आहे ते ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे। त्याचबरोबर बीड शहरामध्ये जे राखीव ज्याला म्हणतो आपण उद्यान असतील, मंदिर असेल, ओपन स्पेस असेल, या ठिकाणी धनदांडग्यांनी पुढाऱ्यांनी अतिक्रमण केलं आहे। नगर परिषदचे नगर रचनाकार असतील, भूमी अभिलेख असतील, यांनी संगनमताने या जागा गिळंकृत केलेल्या आहेत। गेल्या 4-5 वर्षापासून सामाजिक संघटना वारंवार आंदोलन करतायत की संबंधित प्रकरणामध्ये कारवाई करा, मात्र नगर परिषद प्रशासन, जिल्हा प्रशासन कारवाई करत नाही। एकंदरीतच गोरगरिबांना कारवाई करणं, त्यांना पायगड्या अंतरणं आणि गोरगरिबांना कायद्याचा दंडुका दाखवणं याचा निषेध म्हणून आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांसमोर जिल्हा प्रशासनाचा आणि नगर परिषद प्रशासनाचा निषेध करत आहोत। भूमाफियाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. भूमाफियाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. भ्रष्ट शासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. व भ्रष्ट शासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. करपरा नदी गिळणाऱ्यांचा धिक्कार असो. करपरा नदी गिळणाऱ्यांचा धिक्कार असो. बिंदुसरा नदी गिळणाऱ्यांचा धिक्कार असो. बिंदुसरामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांचा धिक्कार असो. गोरगरिबांवर हातला चालणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो. गोरगरिबांवर हातला चालणाऱ्या नगर परिषद प्रशासनाचा धिक्कार असो. गोरगरिबांवर हातला चालवणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो. गोरगरिबांवर हातला चालवणाऱ्या नगर परिषद प्रशासनाचा धिक्कार असो. भूमाफियांची पाठराखण करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो. भूमाफियांची पाठराखण करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाचा धिक्कार असो. आहे तुमचं बीड शहरामध्ये गेल्या 2-3 दिवसापूर्वी अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत गोरगरीब जे आहे ते चहावाले असतील, टपरीधारक असतील, त्याचबरोबर फळ विक्रेते असतील, फुलं विक्रेते असतील आणि लघु उद्योग जे आहेत त्यांचं दुकान मोडण्याचं, त्यावर बोर्डर करण्याचं काम सुरू आहे। मात्र आमचं असं म्हणणं आहे की याच वेळी नगर परिषद प्रशासन आणि जिल्हा प्रशासन दुटप्पी भूमिका करते, कारण बीड जिल्ह्यामध्ये बिंदुसरा नदीपात्र असेल, करपरा नदीपात्र असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात भूमी अतिक्रमण केलं आहे। त्याचबरोबर जे ओपन स्पेस आहेत, मंदिरासाठी असतील, क्रीडांगणासाठी असतील, ओपन स्पेस यावर धनदांडग्यांनी, पुढाऱ्यांनी, नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष असतील, भूमी अभिलेख असतील, यांनी अतिक्रमण केलं आहे। व्यापारी संकुल आहे त्या ठिकाणी अतिक्रमण केलं आहे आणि या संदर्भामध्ये कारवाई करण्यात यावं म्हणून आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून वारंवार आंदोलन करत आहोत। आमची अशी मागणी की जेव्हा प्रशासन अतिक्रमण हटाव ही मोहीम राबवतो तेव्हा निपक्षपाती असला पाहिजे, सर्वांना समान न्याय असायला पाहिजे। केवळ गोरगरिबांना कायद्याचा धाक आणि धनदांडग्यांना पायघड्या ही भूमिका असू नये। या जिल्हा प्रशासनाच्या आणि नगर परिषद प्रशासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ आज आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर निदर्शनं केलेली आहेत। आमची अशी मागणी की सर्वांना समान न्याय व्हावा। अतिक्रमण प्रकरणामध्ये केवळ गोरगरिबांवर कारवाई न होता धनदांडगे, पुढारी यांच्यावर कारवाई करावी।